हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6 सायन्सचं लेसन सेकंड, द लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपल्याला आता सर्वप्रथम एक पिक्चर दाखवलेली आहे. त्या फोटोमध्ये आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स हे बघायचे आहेत. तर कोणकोणते याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स असेल ते आपण पहिले बघू. कोणते कोणते असू शकते सांगा बरं. सर्वप्रथम तर लिव्हिंग मध्ये जर बघायचं राहिलं तर ही गर्ल आणि हा बॉय हे लिव्हिंग आहे ना. लिव्हिंग म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला सजीव म्हणतात. यांच्यामध्ये जीव आहे का नाही? आहे ना. तर हे झाले लिव्हिंग. डॉग लिव्हिंग आहे का? आहे ना. हेन अँड इट चिकन, हेन आणि तिचे चिकन छोटे छोटे, हे लिव्हिंग आहे. हे ट्री लिव्हिंग आहे. बर्ड्स लिव्हिंग आहे. दुसरं ग्रास लिव्हिंग आहे. हे छोटंसं रोपटं हे सुद्धा हे बुश लिव्हिंग आहेत. तर एवढ्या वस्तू आपल्याला लिव्हिंग भेटते. नंतर नॉन लिव्हिंग. आता नॉन लिव्हिंग तर जेवढे सांगितलं तेवढे आहेच. क्लाउड याला जीवन आहे का? जेवण करते का? नाही ना. तर हा नॉन लिव्हिंग झाला. फॅन, टेबल लॅम्प, बुक्स, कपबोर्ड, काइट, बकेट, बॉल, बॉक्स, याला टॅप, हाऊस, हे सर्व काय झाले? नॉन लिव्हिंग थिंग्स झाले. कारण की यांच्यामध्ये जीव नाही. ज्याच्यामध्ये जीव आहे ते लिव्हिंग आणि ज्याच्यामध्ये जीव नाही आहे ते नॉन लिव्हिंग. तर आपण या लेसन मध्ये बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. तर ते कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे का ज्याच्यापासून लिव्हिंग थिंग्स हे नॉन लिव्हिंग थिंग्स पेक्षा वेगळे दिसतात ते आपण या लेसन मध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिले तर आपल्याला पहिला टॉपिक दिलेला ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ होणे. आता एक पिक्चर पहा. या पिक्चर मध्ये एक छोटंसं चिकन दिलेलं आहे. कोंबडीचं पिल्लू याला चिकन म्हणतात किंवा याला चिक्स सुद्धा म्हटले जाते. छोटंसं पपी आहे, छोटंसं रोपटं आणि छोटा बॉय आणि छोटी गर्ल असे लिव्हिंग थिंग्स आपल्याला दिलेले आहे. काही वर्ष झाले तर काही वर्षानंतर हे जो छोटंसं चिकन होतं ते बनली हेन. हा जो छोटासा पपी होता तो बनला आता डॉग. हा छोटासा किड हा बॉय बनला, आता मोठा झाला. ही छोटीशी गर्ल आता मोठी गर्ल झाली. आणि नंतर हा जो छोटासा रोपटा होता हा ट्री बनला. तर हे वाढले का नाही वाढले? याच्यातलं कोणतं नाही वाढलं? सर्वच वाढले ना. तर अशा प्रकारे हे वाढ होत आहे याच्यातली. तिसऱ्या पिक्चर मध्ये हा डॉग खूप मोठा झालेला आहे. ट्री मोठा झाला. हे बॉयचं मॅन झालं. हे गर्लचं एक वुमन बनली. तर हे सर्व मोठे झाले. पण इथे चिकन दिसत आहे का तुम्हाला? आता इथं कोंबडी दिसत आहे का? काऊन नाही दिसत आहे? कारण की ती मेली असेल, आता डाय झाली, डेथ झाली असेल तिची. कारण की त्याचं वय कमी असते ना. आणि याच्यानंतर याच्या जर पुढे गेलो आपण तर हे आता म्हातारे झाले. झाडही खूपच मोठा झाला आता तर. आणि आता इथे डॉग सुद्धा नाही आहे कारण की डॉगचीही डेथ झाली असेल कारण की त्याचंही वय कमी आहे ना. तर अशा प्रकारे हे काय होतंय? हे पिक्चर आपल्याला काऊन दिलेले असेल बरं? तर हे पिक्चर आपल्याला समजवण्यासाठी दिले का त्यांची काय होत आहे? ग्रोथ. ग्रोथ होणे म्हणजे वाढ होणे. ग्रोथ होणे म्हणजे वाढ होणे. त्यांची वाढ होत आहे, ते वाढत आहे. आणि काही कालांतराने काही प्राणी त्याच्यात मेले सुद्धा, म्हणजे डेथही होते त्यांची. आता समजा इथे एखादा दगड पडलेला असता. इथे एखादा दगड पडलेला आहे. तर हा दगड इथं राहिला असता का? समजा याला हलवलंच नाही. हा दगड राहिला असता म्हणजे लहान झाला असता का मोठा झाला असता? तेवढाच राहिला असता ना. वाढला असता का मोठा झाला असता का? आज एवढूसा दगड आणि उद्या एवढा मोठा दगड होणार आहे का तो? नाही. कारण की दगडाची ग्रोथ होते का? दगड जेवण करते का? नाही करत ना. तर दगड जसाच्या तसाच. म्हणजे ग्रोथ ही फक्त लिव्हिंग थिंग्सलाच आहे. त्यांची
हाईट वाढते, वेट वाढते आणि स्ट्रेंथ सुद्धा वाढते. त्यांच्यामध्ये ताकद सुद्धा वाढते. त्यांची हाईट सुद्धा वाढते, त्यांचं वजनही वाढते आणि त्यांची ताकदही वाढते. ठीक आहे. तर ग्रोथमध्ये अजून एक एक्सपेरिमेंट आहे का, एक छोटंसं जे रोपटं आहे त्याला तुम्ही काय करा, दोऱ्याने बांधून ठेवा, एकदम ताठ दोराने, आणि 3-4 दिवसानंतर त्याला ऑब्झर्व करा. हा दोरा काय होईल माहिती आहे का, थोडासा लूज होऊन जाईल. लूज झाला म्हणजे ह्या झाडाची वाढ झाली, कारण की हा वाढला नसता तर हे लूज झाला असता का, तर टाईटच राहिला असता. म्हणजे हाय लिव्हिंग थिंग्स आहे. तर ग्रोथ कोणाची होत असते, फक्त लिव्हिंग थिंग्सचीच होत असते. नॉन लिव्हिंग थिंग्सची ग्रोथ होत नाही. ते छोटे छोटे रोपटे आहे, मोठे मोठे झाडं झालेले आहे कालांतराने, यांना काही वेळ लागते. नंतर आहे का, यांना फूडही नेसेसरी आहे. दुसरा टॉपिक आहे आता, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. आता वाढण्यासाठी, आता या झाडाला आपण असं सोडून दिलं, हे काय असेच वाढले का, अन्न पाणी लागलं नाही का यांना, आहे ना. आपण असेच वाढत आहोत का, आपण जेवण नाही करत का, करतो. तर जेवण करायला पाहिजे, कारण की फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. जेवणावरच आपली ग्रोथ डिपेंड असते. चांगलं आपण जेवण केलं, भरपूर पोट भरून आपण जेवण केलं तर आपली ग्रोथ चांगली होते. तर आपली ग्रोथ होण्यासाठी जेवण महत्वाचं आहे. तर एक एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला प्लांटचा. छोटंसं प्लांट आहे, त्या प्लांटला जेवण काय काय लागते, तर वॉटर आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे त्याला आवश्यक पोषक तत्वे. वॉटर अँड न्यूट्रिएंट्स हे कुठून घेते प्लांट, आपल्या रूट्स मधून घेते, जमिनीमधून. इथून त्याला जेवण पाणी भेटलं. नंतर हवेमधला कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस हा प्लांट घेते, आणि सनलाइट, सूर्यप्रकाश, सूर्यापासून जे निघणारे लाईट आहे तो सुद्धा तो प्लांट घेते, आणि या तिघां मिळून काय बनवते, आपला जेवण बनवते आणि ऑक्सिजन बाहेर सोडते. तर अशा प्रकारे यामुळे आपलं प्लांट स्वतःचं जेवण बनवते, आणि या पूर्ण प्रोसेसला, या जेवण बनवण्याच्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हटल्या जाते. याला काय म्हणतात, फोटोसिंथेसिस. प्लांट मेक देअर फूड with the help of sunlight and carbon dioxide is called photosynthesis. प्लांट स्वतःचं जेवण स्वतः बनवते, कार्बन डायऑक्साईड आणि सनलाइटच्या मदतीने, तर याला म्हणतात फोटोसिंथेसिस. ठीक आहे. आणि हा काय, हा मोठा करून दाखवलेला आहे आपल्याला हे वाला. नाही तर तुम्ही म्हणसान सर हे आम्ही तर बघितलंच नाही बा, हे कुठं असते तर, आहे ना, वाटते ना आपल्याला फोटो पाहून, पण हे दिसणार आहे का, नाही, कारण की हे मोठं करून दाखवलेलं आहे. ते मॅग्निफायर असते ना, मोठं काच, त्या भिंगामध्ये आपण पाहतो ते वाला आहे. नंतर ॲनिमल. आता ॲनिमल बी मस्त उन्हात उभे राहते, जेवण बनवते, स्वतःचं जेवण स्वतः बनवते का, ॲनिमल जेवण स्वतःचं बनवू शकत नाही. जसं प्लांट बनवते तसे ॲनिमलला काय करावं लागते, दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागते. हा पहा बर्ड, ते मासोळी खात आहे. हे हेन्स, हे खाली खाली चरा लागले, ग्रेन्स, छोटे छोटे दाणे खाते. हे टायगर, यानं शिकार केली. आणि हॉर्स हा ग्रास खात आहे. तर यांना हे स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकते का, नाही, आपणही बनवू शकत नाही, आपल्यालाही भाजीपाला खावा लागते. तर ॲनिमल्स कॅन नॉट मेक देअर ओन फूड. ॲनिमल्स हे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही, त्यांना बाहेरूनच जेवण मिळवावं लागते आणि जेवण करावं लागते, आणि तेव्हा त्यांची ग्रोथ चांगली होते. तर हे कोण करू शकते, फक्त फूड कोण खाऊ शकते, लिव्हिंग थिंग्स. तिसरा रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे. आता जर तुम्ही छातीवर हात ठेवला आणि श्वास घेतला तर काय होते माहिती आहे का, छाती वर खाली होते ना. आता हे वर खाली काऊन होते, कारण की ते जे श्वास घेतला तुम्ही, ते श्वास कुठे चालला, आपल्या लंग्स मध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये चालला, आणि ह्या लंग्स मध्ये गेल्यानंतर काय होते, ते आपण श्वास घेतो, हे हवा घुसते. आपण श्वास कुठून घेतो, आपल्या नाकामधून. प्लांट कुठून घेत असेल बा, प्लांट लीफ मधून घेते.
आपला आता तुम्ही तर म्हणाल प्लांटले तर सर नाकच नाही आहे, ते आहे ते लीफ मध्ये छोटे 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 छिद्र आहे एवढूशे एवढूशे, पण ते आपल्याला दिसत नाही. आणि जर बर्ड्स पाहिले तर ते त्यांच्या चोचीमध्ये छोटे छोटे छिद्र असतात, आणि फिश पाहिली तर त्यांना गिल्स असतात, कल्ले म्हणतात त्याला, कल्ले इकडे असे 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 कल्ले राहते, आणि त्याच्यामधून ते श्वास घेतात. आणि लिव्हिंग थिंग्स हे ऑक्सिजन घेतात, आपल्या बॉडीमध्ये श्वास घेते, हवा घेते, त्याच्यातून ऑक्सिजन छाटून घेते, आपली बॉडी ऑक्सिजन ठेवून घेते आणि बाकीची हवा बाहेर सोडून देते. आणि प्लांट काय करतात, ते बी तसंच करतात, रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात, फक्त जेवण बनवताना ते ऑक्सिजन सोडतात. तर हे रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेणे, श्वासोच्छ्वास म्हणतात याला, श्वासोच्छ्वास म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे. तर हे फक्त कोण करू शकते, लिव्हिंग थिंग्स. नंतर आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे आपल्या शरीरातून वेस्ट मटेरियल बाहेर टाकणे, घाण बाहेर टाकणे. आता आपल्याला घाम येते, आपल्याला लघवीला येते, आपल्याला संडासाला जावं लागते, तर ते काय, एक्सक्रीशन. आपल्या बॉडीमध्ये आपण जे जेवण करतो त्याच्यातून हार्मफुल खराब वस्तू हे तयार होतात, ते खराब वस्तू शरीराच्या बाहेर टाकणे म्हणजे काय, एक्सक्रीशन. प्लांट सुद्धा तसेच करतात. प्लांटमध्ये जास्त जेवण बनण्यासाठी म्हणजे हे जास्त वेस्ट मटेरियल तयार झालं तर ते वेस्ट मटेरियल, ते खराब मटेरियल कायच्यामध्ये टाकतात, ते या पत्त्यामध्ये जमा करतात, लीफ मध्ये, आणि जेवढ्या याच्यात जमा आहे ते लीफ मग फेकून देतात. हे पहा, हे प्लांट असं इकडचे लीफ त्यानं फेकून दिले आणि इकडं म्हणजे एवढेच लीफ ठेवले, बस त्याला जेवण बनवण्यासाठी एवढंच कामाचे आहे. एवढे आगाऊचे होते ज्याच्यामध्ये जास्तच जेवण साठवायचं काम, खराब घाण साठवायचं काम होतं, तर ते त्यानं फेकून दिले. आणि हे एक्सक्रीशन हे कोण करू शकते, फक्त लिव्हिंग थिंग्स. ओके. तर रेस्पिरेशन ही सुद्धा काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. जर तुम्ही एखाद्या प्लांटला, एखाद्या लीफला अशी पन्नी बांधली, पॉलिथिन, तर काही दिवसाने हा पान काय होते, गळून पडते, कारण की हे आता जेवण बनवत नाही, हे कामाचा राहिला नाही, तर याला एक्सक्रीट, याला फेकून देते प्लांट. तर एक्सक्रीशन हे काय, लिव्हिंग थिंगचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नंतर आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. कोणाला उत्तर देणे, कोणाला प्रतिसाद देणे, याला काय म्हणतात, रिस्पॉन्स. आता हे रिस्पॉन्स म्हणजे आता समजा कोण तुमच्या जवळ, तुमच्या डोळ्यासमोर एकदम लाईट फ्लॅश केला, लाईटला लागला डोळ्याजवळ, तर तुम्ही डोळे बंद करता ना. तुम्ही कोणा हात नेला तुमच्या डोळ्याजवळ तर तुम्ही डोळे बंद करता ना, आहे ना. तर ते काय झाला, रिस्पॉन्स झाला, तुम्ही काय दिलं त्याला, प्रतिसाद दिलं, रिस्पॉन्स दिलं. झाडही तसेच करतात. लाजाळूचं झाड तुम्ही पाहिलं असेल, हे याला मिमोसा प्लांट म्हणतात, हे असा प्लांट. ह्या प्लांटच्या पानाला तुम्ही हात लावला ना तर ते पानं असे खुललेले राहतात, आणि मग नंतर काय होतात, ते हळूहळू हळूहळू बंद करून टाकते. तर तो काय करता, रिस्पॉन्स करत आहे. हा, एखादा प्लांट आहे, आपल्या खिडकीजवळ आपण एखादा प्लांट लावला आणि सूर्य इकडे पडत असेल तर तो प्लांट वाकू वाकू तिकडे जाते, पूर्ण झुकून जाते ते तिकडे. सूर्यफूल पाहिला असेल, सूर्यफूल इकडे तोंड असते आणि जसा जसा सूर्य गेला तसा तसा फिरत 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 त्या सूर्याकडे जाते, ते त्याचं तोंड बदलत बदलत जाते. तर हे सर्व कोण करत आहे, प्लांट आणि ॲनिमल्स. एखाद्या छोट्याशा ॲनिमल्सला तुम्ही असं छोटंसं दगड मारून पहा, त्याच्या जवळही फेकला तर हे पळते. कुत्र्याजवळ तुम्ही दगड छोटासा मारला, कुत्रा पळते. तर ते काय करायला लागले, रिस्पॉन्स देत आहे. ते स्टिम्युली, स्टिम्युली म्हणजे उद्दीपक म्हणते त्याला, स्टिम्युली म्हणजे रिस्पॉन्स, ज्याला देत आहे. चिंच पाहिले का तुमच्या तोंडात पाणी सुटते, आहे ना, मस्त आंबट आंबट चिंच, खट्टे खट्टे, आहे ना, सुटत आहे तोंडाला पाणी. तर असेच लिव्हिंग थिंग्स हे रिस्पॉन्स देत असतात.
ओके. तर रिस्पॉन्सिव्हनेस हे लिव्हिंग थिंग्सचं कॅरेक्टरिस्टिक आहे. नंतर आहे रिप्रोडक्शन. आता हे बर्ड पहा, हे बर्ड अंडे देत आहे. हे झाड पहा, याच्यात छोटे छोटे रोपटे येत आहे, ब्रायोफायलमचं झाड आहे, लीफ आहे. हे हॉर्स पहा, त्याचं छोटस बेबी. हे रोज कटिंग, याला आता फुले येणार. तर हे ॲनिमल्स किंवा प्लांट्स किंवा बर्ड्स हे काय करतात, आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करतात, त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करणे. द कॅरेक्टरिस्टिक्स टू प्रोड्यूस वन थिंग लाईक अवर्स, आपल्यासारखी दुसरी वस्तू तयार करणे, दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करणे, याला काय म्हणतात रिप्रोडक्शन. मोठे मोठे प्लांट्स काय करतात, सीड्स बनवतात, सीड देतात. ते सीड जमिनीत रुजते, नवीन प्लांट निघते, म्हणजे प्लांट काय करतात, सीड देतात. तर अशा प्रकारे रिप्रोडक्शन सुद्धा लिव्हिंग थिंग्सच कॅरेक्टरिस्टिक्स आहे. रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स.